तू काळजी करू नका, आपण तुळजाईच्या मंदिरात आहोत, आपल्याला काय बी व्हायचं नाही. होय अहो पण होणार, ची समाधी इथंच होणार. हाय तुळजाई, माझा हे उपास तुझ्या चरणी, माझ्या नवऱ्याचं रक्षण तुझ्या हाती आहे. देवी, जनकल्याणाच्या कार्यातील ही नवीन व्यक्ती आहे का? हो, परंतु ह्यावेळी कार्य केवळ एका भक्ताचं नाही. येणाऱ्या चातुर्मासात भक्तीवर आघात करण्याचा प्रयत्न होणार आहे. मनुष्याच्या मनातले विकार जागे करून भक्तीची ज्योत विझवण्याचा डाव रचला जातोय. आदिशक्तींनी तो डाव रोखण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली. परंतु देवी, चातुर्मासाशी तुमचं कोणतं नातं आहे आणि आदिशक्तींनी ही जबाबदारी तुमच्यावरच का सोपवली? पोरी, तुला बघितलं ना मनाला लय समाधान वाटतं बघ. हे घ्या, शेजारच्या काकून दिलाय. नग तूच खा. वहिनी तू तरी घे घे. नग, माझा उपास आहे. एवढा कडक? वय, मी हे व्रत हाती घेतलंय आणि माझ्या धन्याचं प्राण तुळजाईच्या स्वाधीन केलंय. आता त्याचं रक्षण तीच करेन. उपाशी राहिल्यानं कोणाचे प्राण वाचत नसतात. अगं, ती उपाशी नाही राहत, उपास करते. दोन्हीत फरक असतोय. फरक कसला? शरीराला त्रास होतोच ना. तुम्हाला सांगते, भुजंग बाबा असले उपाय सांगतात ना, ना कष्ट ना उपास, सरळ फायदा. सुरेखा, एक काम कर, त्या खालच्या आळीतनं सावकाराकडनं 5 शेर ज्वारी घेऊन ये. वय येते की, पण त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागल ना. फुकट थोडीच देणार आहे तो. कशाला? जा की अशीच. अहो, सावकार कशा पे फुकट धान्य देईल? ह्यो हिशोब कळतोय ना तुला? अगं, मग तो भुजंग बी फुकटात काय करणार नाही, त्याचा बी स्वार्थ काहीतरी असेलच. तुम्ही उगाच बाबावर संशय घेतायसा. करत बसा तुमच्या तुळजाईचं व्रत. सुरेखा, ऐक, हे बघ, आज घरात साधंच जेवण होणार. सकूचा उपास आहे आणि मी बी साधंच खाणार आहे. तेव्हा तिच्या मनाला मोह पडेल असं काही बी करायचं नाही. आता समजा तुम्ही आधीच ठरवून घेतलंय, तर मी काय बोलणार? हो सासूबाई, असं काय करू नका. समजसनी पाहिजे तेच करा. माझं मन नाही डळमळणार. माझा तुळजाईवर विश्वास आहे. बरं, मी बाकीची कामं आटपते. बर, ठीक आहे. किती प्रदीर्घ काळाने तुला या रूपात पाहतो आहे. कशी आहेस तू? आता विचारतोच. इतकी वर्ष आठवण नाही आली. काहीतरी कार्य निघालं म्हणून बहीण आठवत. रागवली आहे. तुझ्यावर रागवणं शक्यच नाही. माझ्यासाठी सगळ्यात जवळची व्यक्ती तू आहेस दादा. आणि तू माझी सर्वात मोठी शक्ती आहेस. असुर नरेश, हा नेमका काय प्रकार आहे?
आणि ही आपल्याला दादा असं का म्हणते? सम्राज्ञी, ही केवळ मला प्रिय नाही तर माझ्या आयुष्यातील मोजक्या जीवलगांपैकी एक आहे. देवता देवदेवी असल्या तरी त्यांचं उत्तरदायित्व वेगळं नसतं. महादेवांची महाशिवरात्र आमचीही असते, कारण आम्ही त्यांची अर्धांगिनी आहोत. भगवान विष्णूंची एकादशी देखील आमची असते, कारण ते आमचे बंधू आहेत. आणि हे केवळ नात्यामुळे नाही तर भक्तीमुळे. आम्ही सर्व देव एका दिव्य सूत्राने बांधलेले आहोत, पण त्याहूनही दृढ बंध आमचा आमच्या भक्तांशी आहे. त्या क्षणी भक्त कोणत्या देवाचा आहे हे महत्वाचं राहत नाही, त्याच्या मनातील श्रद्धा, त्याची भक्ती आणि त्याचा निर्मळ भाव हे महत्वाचं असतं. म्हणूनच महाशिवरात्री आमची आहे आणि एकादशी देखील आमचीच आहे. आणि हा येणारा चातुर्मास आमचाच आहे, कारण भक्तीवर आलेलं प्रत्येक संकट हे सगळ्या देवांचं देखील असतं. आता माझ्या लक्षात आलं देवी, आदिशक्तींनी हे कार्य तुमच्यावरच का सोपवलं. देवी, हे भाग्यकुंभावर स्वस्तिक का दिसतंय? हे केवळ चिन्ह नाही पद्मा, हे एका काळाचं संकेत चिन्ह. असंच एक दिव्य स्वस्तिक आदिशक्तींच्या आकाशात देखील आहे. सध्या त्यांच्या चारही आऱ्यांचं तेज सुप्तय, त्या पुन्हा प्रज्वलित करणं हेच आमचं कार्य आहे. जशी भक्ती जागी होईल तसा विकारांवर विजय मिळवता येईल, तशी त्या स्वस्तिकाची एक एक आर तेजाने उजळत जाईल. आणि ज्या क्षणी चारही आर्यात तेजाने प्रज्वलित होतील त्या क्षणी चातुर्मासाचा शुभारंभ होईल आणि तो दिवस भक्तीच्या नव्या पर्वाचा आरंभ असेल. सम्राज्ञी, तिन्ही लोकांवर विजय मिळवून असुर नरेश महिषासुर होण्यापूर्वी मी केवळ एक युवक होतो, एक तरुण असुर, स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा. एकदा असुर सैनिकांसह मी मनुष्यांच्या गावावर आक्रमण केलं. सर्वत्र रक्ताचे पाठ वाहिले. त्या गावावर मी विजय मिळवला. अपरिमित असा नरसंहार झाला होता आणि तिथेच मला ही दिसली पहिल्यांदा एक अजाण बालिका, रक्ताळलेल्या मृतदेहांच्या मधोमध उभी हसत होती. ती हसत उभी होती? मलाही तोच प्रश्न पडला. आश्चर्य वाटलं. मी त्या बालिकेला विचारलं, काय ग, प्रियजनांचा हा नरसंहार पाहून, आमच्या सारख्या असुरांचं हे उन्मत्त थैमान पाहून तू भयभीत झाली नाहीस? आणि मी म्हणाले, मला लाल रंग प्रचंड आवडतो. आता सगळंच लाल झालंय. त्या बालिकेचं हे विलक्षण उत्तर ऐकलं आणि मी प्रभावित झालो. त्या क्षणी मला कळलं, ही कोणी सामान्य मनुष्य नाही. तिच्या देहामध्ये रक्त मनुष्याचं आहे, पण वृत्ती असुरी आहे. आणि मग मी तिला माझ्या समवेत इथे असुर राज्यात घेऊन आलो. असुर लोकात मी कोणालाच आवडत नव्हते, कारण मी मनुष्य होते. पण बंधुराज माझ्या सोबत उभा राहील. सुरुवातीला त्यानेच मला सांभाळलं. आधी हिने माझं मन जिंकलं आणि मग एक एक करून इथल्या प्रत्येक असुराचं, विशेषतः दिती माता आणि दैत्यगुरु शुक्राचार्यांचं. परंतु तिचा केवळ एक हट्ट होता. कोणता?
मला असुर व्हायचं होतं, मला मनुष्य राहायचं नव्हतं, पण ते शक्य नव्हतं. आणि म्हणून देहाने हिला असुर करणं शक्य नसलं तरी मी तिला असुरी संस्कार दिले, असुरी नीती शिकवली आणि तिचं नामकरण केलं असुरिका. हे सगळंच विलक्षण आहे. आम्हाला कधी वाटलं नव्हतं एका मनुष्याबद्दल ऐकून आम्ही एवढे प्रभावित हो. आणि म्हणून तर मी आज हिला इथे पाचारण केलंय. आता आपल्याला हे सहाय्य करेल. मग मला काय करायचंय बंधुराज? तुला तुळजाच्या प्रासादात प्रवेश मिळवायचा आहे, तुळजाचा विश्वास संपादन करायचा आहे आणि तिचा एक अंश, दैवी अंश तुला हस्तगत करायचा आहे आणि तो इथे आमच्याकडे आणून द्यायचा आहे. सुरिका, हे कार्य अशक्य प्राय आहे आणि म्हणूनच आम्ही तुला पाचारण केलंय. बंधुराज, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. असुर नरेश, मान्य आहे असुरिका सामान्य मनुष्य नाहीये, परंतु तुळजाच्या दालनात जाऊन तिच्या शक्तीचा अंश मिळवणं हे जवळजवळ अशक्य आहे. आणि नेमकं काय करणार आहे ही? याचा अर्थ स्वामी आपली दुसरी योजना ही निष्फळ ठरली. होय देवी, त्या लाडूंमुळे महादेवांना तुळजेची आठवण झाली होती देवी, परंतु त्याच क्षणी वंचिकाने ते लाडू तिने स्वतः बनवले असं सांगितलं. ही वंचिका नेमकी कोण? तीच ना जी तुमच्या मागे लागली होती? माझ्या नाही देवी, कदाचित ती महादेवांना शोधण्यासाठी आली असावी. तुम्हाला तिच्याबद्दल आणखी काही जाणवतं का? होय, माझा असा अंदाज आहे की ती एक सामान्य स्त्री नाही. मला तिच्यामध्ये एका असुरी शक्तीचा आभास होतो, पण तो स्पष्टपणे जाणवत नाही. म्हणजे? माहित नाही देवी, तिनं अशी कुठली माया केली आहे का, किंवा तिला असा काही वर मिळाला आहे का की ती तिचं असुरत्व सहजपणे लपवू शकते, परंतु नेमकं काय हे ठाऊक नाही. असं असेल तर आपल्याकडे कालावधी फार कमी आहे स्वामी, आणि असुरांची कोणतीही योजना पूर्णत्वास जाण्यापूर्वी तुळजा आणि महादेव पुन्हा एकत्र यायलाच हवेत. खरं आहे देवी, परंतु आपले सगळे मार्ग निष्फळ ठरत आहेत. आता कोणता मार्ग निवडायचा? हा आवाज तर हरीचा आहे आणि एका स्त्रीचाही आवाज. या वनात हरी आणि एक स्त्री, कोणाचा आहे हा आवाज? जय तुळजा भवानी मातेस नमः. रक्षण देहि बलं देहि भक्तिं देहि नमो नम. दोन दिवस झाले निर्जळी उपवास करते. आता हिची भूकच हिच्या विरोधात उभी करायची. मग बघू हिची भक्ती मोठी की भूक. जय तुळजा भवानी मातेस नमः. आई ग, अचानक भूक कशी काय लागायला लागल्या? अचानक पोटात मुरडा उठायला लागलाय. आई ग, लय भूक लागल्या. असं का व्हायला लागलंय? जय तुळजा भवानी मातेस नमः. आई ग, हे वास कसलाय? जेवण, लाडू, पुरी, भाजी, भात, वरण. नाही हो, भात आहे. तूच काय तर कर.
आई ग, लय भूक लागा लागल्या. काय करू मी? वय असच असच होणार. आता ह्यो उपास तुटल आणि माझा डाव जिंक. अकाल मृत्यू विजयी भवा. तू इथं? ह्यो प्रश्न म्या बी विचारू शकतोय तुला. तू काय करते इथं? म्या कोणाचा तरी आवाज ऐकला. कुठं गेला? कोण? म्या स्वतः आवाज ऐकला. तुम्ही कोणाशी तरी बोलत होता. तुला भास झालाय. ह्या वनात आपण 4 लोक सोडली तर 5वं कुणी बी नाही बघ. नाही नाही, म्या चुकत नाही. तुम्ही कोणत्या तरी बाईशी बोलत होता. कुठं लपवलं? म्या कशाला कुणाला लपवू? मग आवाज कोणाच होता? मग शोध तूच. असेल कोण तर सापडेल तुला. ठीक आहे, म्या शोधते. योग्य वेळी लक्ष्मीदेवींना संकेत मिळाला आणि त्या तात्काळ तुळजापूरला परतल्या. ह्या स्त्रीचं खरं स्वरूप अजून उलगडलेलं नाही. तिला संशय आला तर संपूर्ण योजना धोक्यात येईल. आता कळलं का? उगा संशय घेऊ नको माझ्यावर. निघतो म्या. इथे कोणीच नाही, म्हणजे मी जे ऐकलं ते खोटं नव्हतं. नाही, माझ्या कानावर आलेला आवाज हा एका स्त्रीचाच होता. या हरीमध्ये काहीतरी रहस्य आहे. ते माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. हा माझ्या विरोधाचा डाव तर नाही ना? आता मला अधिक सावध राहावं लागेल आणि माझं कार्यही लवकर पूर्ण करावं लागेल. तुझं माझं रक्षण कर. तुझे व्रत तोडण्यापासून माझं रक्षण कर. तुझे रक्षण कर. काय होता? तुळजाई, धन्यवाद देवे. तुझं व्रत तोडण्यापासून मला वाचवलं. सकू, अगं काय झालं रडायला? अगं काय झालं पोरी? सासूबाई, मला काय माहित नाही. मी जेवणाचा घास चुकून तोंडात घालणार होते. अचानक एक प्रकाश प्रकट झाला आणि माझ्या अंगातनं काहीतरी निघून गेलं. मला माहित नाही याचा अर्थ. हे जे काय आहे ते दैवी आहे बघ. कदाचित या समत्याच्या माग तुळजाईचा हात आहे बघ. मी म्हणलं नव्हतं तुला की तुळजाई आपल्या भक्ताचा हात कधीच सोडत नाही. पुन्हा माझा डाव फसला. आता एकच मार्ग उरला. थेट बाळूवर वार करायचा. आता बाळू वाचत नसतो या. आता देवी माझ्या संग उभं राहा. अकाल मृत्यू विजयी भवा. अकाल मृत्यू विजयी भवा. नक्कीच तुळजाईचा आशीर्वादच आहे. आणि ऐक, आज 2 नैवेद्य तयार कर. एक घरात ठेव आणि माळरानावरची गुहा आहे ना, तिथं तुळजाईचं एक मंदिर आहे.
तिथं जा आणि तिला बी नैवेद्य दाखव. होय सासूबाई, ह्यांना बी घेऊन जाते सांगा. वय वय. हाय राज, उद उद. वंचिका, वंचिका, काय वार्ता आणलीस? अजून तरी विशेष असं काहीच नाही. मी त्या कुटीमध्ये पोचले आहे, पण तिथे काहीतरी विचित्र घडतंय. विचित्र? हो, कोणीतरी गुप्तपणे आपल्या विरोधात योजना आखताय. पण कोण असेल ते? आणि तू हे कशावरून बोलतेस? कारण काल कुटीमध्ये लाडू आलेत. महादेवाने ते खाताच त्यांना तुळजेची आठवण झाली आणि क्षणभर ते तिच्या स्मृतीत हरवले. पण ते लाडू कुटीत कसे आले? लाडू तेच मला कळत नाहीये. पण मी लगेच सांगितलं की ते मीच बनवले आणि सगळं श्रेय मी घेतलं. पण मला खात्री आहे ते कोणीतरी दुसऱ्याने आणलेत. याचा अर्थ त्या कुटीमध्ये अजून दुसरं कोणीतरी आहे जे आपल्या विरोधात कार्यरत आहे. हो, मलाही तसंच वाटतंय. खरं तर मला त्या हरीवर संशय आहे. त्याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे. तो आज वनात कोणाशी बोलत होता. मी तिथे पोचले तर तिथे कोणीच नव्हतं. आपल्याला दोन वेगवेगळे संकेत मिळत आहेत. एक संकेत आपल्याला या मनुष्याकृतीकडे खेचत आहे आणि दुसरा संकेत आपल्याला कुटीकडे निर्देश करत आहे. याचीच चाहूल दैत्यगुरु शुक्राचार्यांना लागली होती. परंतु त्याचा हात त्या लाडूपर्यंत कसा गेला हा देखील एक प्रश्नच आहे. नक्कीच त्याला कोणीतरी बाहेरून मदत करतंय. असं असेल वंचिका तर आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. आधीच असुर नरेश महिषासुरांनी त्यांची बहीण असुरिका तिला या महालात बोलवले. असुरिका? पण का? कारण ती ही तुळजाच्या दरबारात जाऊन महत्वाचं कार्य पूर्ण करणार आहे. आणि तूही. म्हणजे वंचिका ही केवळ मोहीम नाहीये. ही एक स्पर्धा आहे, एक प्रकारची राजकूटनीती. आणि यामध्ये जर का ती असुरिका यशस्वी झाली आणि तू अपयशी ठरलीस तर असुर कुळातलं आपलं स्थान डळमळीत होईल. आणि जर का असं झालं तर आपल्याकडे कुणी वळून देखील पाहणार नाही. असं असेल तर कुठल्याही परिस्थितीत मी अपयशी ठरणार नाही. ठीक आहे, मग असं असेल तर आमची पुढील खेळी लक्ष देऊन ऐक. अप्रतिम असुर सम्राज्ञी, म्हणजे यावेळी तुळजेला आपल्या योजनेची चाहुली लागणार नाही. वा वा वा, ही दोघं बी एकदम हितच भेटली. हीच येळ आहे.
याच गुफेत योग खेळ संपवायची. देही सौभाग्यम संकटहरे देवी तुळजाभवाने नमो नमः. देही सौभाग्यम संकटहरे देवी तुळजाभवाने नमो नमः. पावसाळ्यात दरड कधी बी कोसळते, पण ह्यो दगड ह्या बाळूच्या अंगावर बिना पावसाचा पडला तर अकाली मृत्यू बी घडल आणि या समद्यांचा तुळजावरचा विश्वास बी ठासळल. देही सौभाग्यम संकटहरे देवी तुळजाभवाने नमो नमः. पाताळ देवी, मला तुमची शक्ती द्या. यो डाव येडेपायी फसाया नगा. हाय तुळजाई, माझ्या कुंकुवाची लाज राख. माझ्या नवऱ्याचं आयुष्य आबादित ठेव. अगं, एवढी काळजी करू नग, मला काय बी होणार नाही. तुमचा ह्यो भरोसा बी खोटा ठरणार. आता जे काही घडणार आहे यातून तुम्हाला कोणी बी वाचवू शकणार नाही. तुमची तुळजा बी. हे काय होतंय? भूकंप आला की काय? तू काळजी करू नग, आपण तुळजाईच्या मंदिरात आहोत. आपल्याला काय बी व्हायचं नाही. होय. अहो पण तुमची समाधी इथंच होणार. सकू, भुजंग आहे म्या भुजंग. एकदा का हा भुजंग टसला समोरचा तिथंच. अकाल मृत्यू विजयी भवा. अकाल मृत्यू विजयी भवा.